नमस्कार सर्व ताईंना, मैत्रिणींना, पुन्हा छोट्या मुलींना, मोठ्या मुलींना. तर चला आज व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. संध्याकाळचे वाजले 6 आणि आता आमच्याकडे संध्याकाळी 6 वाजता पाणी येतं, सकाळी येत नाही. त्यामुळं आता पाणी वगैरे झाडांना सोडायचं काम चालू करायचं. बरेच दिवस झालं झाडांना पाणी पण सोडलं नव्हतं. आता कसं आहे, हिवाळा जरी असला तरी उन्हाळ्यासारखंच ऊन पडायला लागलेलं आहे ना, त्यामुळं झाडांना थोडं पाणी सोडावंच लागतं. तर इथं अमृताचं भांडी मांडायचं पण काम चालू आहे. कारण भांडी धुवून पाणी नितळत ठेवले होते ना, तर म्हटलं चला म्हटलं तिला भांडी तू मांडून घे आणि नंतर मग आपण झाडांना पाणी सोडू. तर बघू शकता असे झालेले आहेत झाडं सुकल्यासारखी थोडी थोडी. आणि इथं आमच्या इथं रस्ता असल्यामुळं दिवसभर असा धुळा खूप येत असतोय. त्यामुळं झाडांना आता फुलं वगैरे सुद्धा लागायचे बंद झालेत. पूर्ण अशी झाडं धुळ्यानं वगैरे भरलेले आहेत बघू शकताय. आणि ते एकच टमाटरचं झाड आहे, भरपूर असे टमाटर लागलेले त्याला. तर कच्चे तोडायचे ते अमृता म्हणले नको पिकल्यानंतर तोडू, त्यामुळं काही तोडलेले नाहीत. कारण कच्च्या टमाटरची पण भाजी खूप छान होते. कधी तर मी रेसिपी टाकेन त्याची. पिकलेल्या टमाटरपेक्षा कच्च्या टमाटरची भाजी छान लागते. आणि इथं झाडांना मुलांनी काय केलं, आळं केलेलं आहे पाणी सोडायला. कारण असं ओपन जर पाणी सोडलं ना तर ते त्यांच्या मुळ्यापर्यंत पाणी जात नाही. त्यामुळे अशा आळे करून ठेवलेले आहेत पाणी सोडण्यासाठी. तर हे रामफळात झाडं, याला भरपूर असे रामफळ पण लागलेले आहेत. आपण जर बाजारात रामफळ घ्यायला गेलो ना तर खूप महाग रामफळ आहेत. त्यामुळं आपल्या दारात झाड आहे ना, त्याला भरपूर असे रामफळ लागलेत. म्हणलं चला पाणी सोडू. पुन्हा कढीपत्ता आहे, बरीच अशी झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत. आता त्यांना पाणी सोडावं लागतं. तर सगळीकडे थोडं थोडं पाणी सोडायचं म्हटलं तर 1-2 तास त्यात जातं आमचं पाणी सोडण्यात. तर असं थोडं थोडं सगळीकडे पाणी सोडायचं चालू आहे. नंतर आता संध्याकाळी आपणाला देवाला अगरबत्ती दिवा वगैरे करायचं आहे, ते पण करून घ्यायचं. नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची. आणि नळाचं पाणी कसं एकदम लहान असतं, त्यामुळे वेळ लागतो भिजायला. बोरचं असलं ना पटकन भिजून जातं. तर चला तर म्हणलं इथं आज आमच्या उन्हाळा इथं पण नळच आता आहे, उन्हाळा त्यामुळे नळाचं असलं पाणी तर जमा सोडलेलं झाला आहे. आहे, हिवाळा आहे हा. तर झाडांची पानं वगैरे खूप अशी गळायली. म्हणलं चला झाडांना पाणी वगैरे सोडावं. तर पूर्ण झाडांना पाणी वगैरे सोडलं. आता संध्याकाळची वेळ आहे बरं का. आज संध्याकाळपासूनच म्हणजे 6 वाजलेत. आता 6 वाजल्यापासूनच आम्ही व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज, कारण जरा बाहेर गेलेलो होतो त्यामुळे. तर आता झाडांना वगैरे पाणी सोडलं, बाकी चहा वगैरे झाला, कारण ते काही शेअर केलेलं नाही आम्ही. चहा वगैरे बनवला, बाकी सगळी कामं करून घेतली संध्याकाळची. तर आता आपल्याला देवपूजा पण करायची आहे, नंतर जेवण पण बनवायचं आहे. तर म्हटलं चला आता मैत्रिणींबरोबर जरा गप्पा तर मारू. खूप दिवस झालं मी बोलले पण नाही. तर आणि काय झाले, अजून काय उन्हाळा तर काही चालू झालेलंच नाही, पण आता झाडं वाळल्यासारखी व्हायला लागलेत आणि पाला पण खूप गळायला लागला. आता उन्हाळ्यात काय होणार काय माहिती. यावर्षी पण पाऊस काय म्हणावा असा झालेलाच नाही. त्यामुळे झाडे काय हिरवंगार झालेली पण नाहीत आणि त्यावर रोग पण धुवून गेलेला नाही. तुमच्याकडे पाऊस झालता का नाही मोठा, नक्कीच सांगा. तर आता चला आता देवाला दिवाबत्ती पण करायचे आणि जेवण पण बनवायचं आहे. असाच व्हिडिओ बघत राहा. तर आता दोघीजण बसलो तिथं, म्हटलं चला अमृता पण बसल्या माझ्या बाजूला आणि इथं आमचा गण्या पण बसला आहे, बघू शकताय. असा मस्त रोज असतो आमच्याबरोबर जेवण बनवताना. बाहेर जर गार्डनमध्ये बसलो तरी पण चला आता दिवाबत्ती करून घेऊ. तर असं देवाला दिवा वगैरे लावून घेतला आहे मी, बघू शकता. कारण सकाळ संध्याकाळ आपल्या देवारामध्ये दिवा आणि अगरबत्ती पाहिजेत. आणि ते आम्हाला रोज सवयच लागून गेलेलं आहे. जर एका दिवशी आपण दिवा वगैरे नाही लावला तरी कसं तर वाटून जातं. तर इथं कृषी प्रदर्शनमध्ये आम्ही गेलतो ना, तर तिथून हे आणलं आहे तळण्याचं, तळायचं आणलेलं आहे. तर म्हटलं चला आपण तळून घेऊ, तेवढंच मस्त संध्याकाळी जेवणाबरोबर तोंडी पण लावता येतं. आणि हे नाचणीपासून बनवलेलं असतं बरं का, खूप छान असतं आणि चवीला पण एवढं टेस्टी असते. त्यामुळं मी भरपूर असे 2-3 पुड्या आणलेत. तर नंतर पिठलं पण बनवून घेतलं आहे. मग रोज असं वांगं बटाटा वगैरे सगळ्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आला आहे. म्हटलं चला बेसन डाळ वगैरे दळून आणलेली होती, तर म्हटलं चला बेसन वगैरे छान बनवू आपण. तर मिरचीचा ठेसा वगैरे बनवून घेऊन छान पैसे पिठलं बनवलेलं आहे. आमच्यात कसं आहे, आवडीनं सगळे पिठलं खातात. मग भातासंग वरण केलेलं आहे, वरण भात खाण्यासाठी.
आणि इथं मस्त असं पिठलं बनवून घेतलं बघू शकताय. आणि खरं म्हणजे पिठल्यामध्ये पीठ जर व्हायला लागलं ना एकदम शिस्तीत बारीक सोडायचं म्हणजे गाठी होत नाहीत त्यामध्ये आणि आपलं पिठलं छान होऊन जातं. आणि भरपूर उशीरपर्यंत त्याला शिजवायचं चांगलं आणि नंतर पण शिजल्यानंतर थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे खायला छान लागतं. पहिले लोक काय करायचे पिठलं बनवलं ना तर त्यामध्ये थोडं तेल टाकून ते खायचे. तर ते आम्हाला तशी सवय लागलेली. त्यानंतर शिजल्यानंतर त्यात थोडं तेल टाकायचं मग बघा टेस्ट कशी लागते त्याची. ते इथं वरण पण घेतलं आणि भाकरी बनवून घेतलेत छानपैकी कारण पिठलं आणि भाकरी खायला छान लागते. तर व्हिडिओ आमचा कसा वाटतोय नक्कीच सांगत जावा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब पण करा. तर भाकरी हा पदार्थ कसा आहे माहिती आहे का सगळ्यांनाच आवडण्यासारखा आहे. प्रत्येकाला आवडतोच. चपाती खाऊन खाऊन रोज कंटाळायला असते त्यामुळं आम्ही पण असंच झालो आहे चपाती खाऊन कंटाळा आला आहे त्यामुळे